नमस्कार मंडळी, मी गायत्री स्वामी आणि बातमी मागची बातमी या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. जिथे आजच्या 3 महत्वाच्या बातम्या. यात विद्यार्थ्यांच्या आंदोलन हाताळणीवरून राहुल गांधी आणि प्रियंका गांधींचे सरकारवर गंभीर आरोप. आता तुकडाच पाडायचा. मनोज जरांगेंकडून 19 ऑगस्ट पासून शेवटच्या निर्णायक मराठा आंदोलनाची हाक. गोकुळ निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करण्याची सर्वोच्च न्यायालयाने दिलेली मुदत सोमवारी संपणार. या बातम्यांच्या मागचं राजकारण, समाजकारण आणि अर्थकारणाचा लेखाजोखा यात मांडलाय. यामुळे आता वरवरची बातमी नाही, तर बातमी मागची बातमी जाणून घ्या. बाबा, खूप बोर होतंय. काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. गोकुळचा आस्वाद परंपरेचा गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा गोकुळ आईस्क्रीम. बातमी आहे विद्यार्थ्यांच्या आंदोलन हाताळणीवरून राहुल गांधी आणि प्रियंका गांधींचे सरकारवर गंभीर आरोप. आज संसदेत गदारोळात परीक्षा सुधारणा विधेयक मंजूर झालं. यावर भाष्य करताना प्रियंका गांधी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. शिक्षण व्यवस्थेवर बोलताना राहुल गांधी यांनी एका विद्यार्थिनीशी झालेल्या संवादाचा हवाला देत विद्यार्थी, इडियट आणि अंधभक्त अशा 3 वर्गवारींचा उल्लेख केला. त्यांच्या या शब्दांवर सत्ताधाऱ्यांनी तीव्र आक्षेप घेतला. राहुल गांधी यांनी पुढे आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसी खाक्या वापरण्याचे आदेश गृहमंत्री अमित शहा किंवा पंतप्रधान मोदी यांच्या सांगण्यावरून केल्याचा आरोप केला आहे. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी राहुल गांधी यांनी पुरावा द्यावा किंवा संपूर्ण सभागृहाची माफी मागावी अशी मागणी करत आक्रमक पवित्रा घेतला. तर दुसरीकडे काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी नव्या शिक्षण मंत्र्यांच्या नियुक्तीवर बोट ठेवत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. बिल्किस बानो प्रकरणात आरोपींच्या सुटकेचे समर्थन करणाऱ्या व्यक्तीला देशाचे शिक्षण मंत्री करण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी प्रल्हाद जोशी यांचं नाव न घेता केला. यावरून प्रल्हाद जोशी आणि भाजप खासदार अत्यंत आक्रमक झाले व त्यांनी पुराव्याची मागणी करत सभात्याग व माफीची मागणी केली, ज्यामुळे सभागृहात गदारोळ झाला. तर बातमी आहे आता तुकडाच पाडायचा. मनोज जरांगेंकडून 19 ऑगस्ट पासून शेवटच्या निर्णायक मराठा आंदोलनाची हाक. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकार विरोधात आरपारच्या लढ्याची घोषणा केली आहे. अंतरवाली सराटी येथून पत्रकारांशी बोलताना त्यांनी 19 ऑगस्ट पासून राज्यभरात शेवटचे आणि निर्णायक आंदोलन उभारण्याचा थेट इशारा दिला आहे. सरकारने हैदराबाद गॅजेटची अंमलबजावणी करून 58 लाख कुणबी नोंदी आढळलेल्या सर्व पात्र मराठा बांधवांना 28 ऑगस्ट पर्यंत प्रमाणपत्र द्यावीत असा थेट अल्टिमेटम त्यांनी दिलाय. गेल्या 3 वर्षापासून मराठा समाजाच्या मुलांसाठी आपण लढा देत आहोत. आता कोणत्याही परिस्थितीत मागे हटणार नाही, यावेळेस तुकडाच पडणार असा आक्रमक पवित्रा जरांगे यांनी घेतला. तसेच अण्णासाहेब पाटील महामंडळ आणि सारथीच्या योजना तातडीने पूर्ववत करण्याची मागणी त्यांनी केली. तर दुसरीकडे जरांगेंच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ज्यांनी कुणबी प्रमाणपत्रांसाठी अर्ज केले त्यांना प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली असून फार कमी प्रकरणे प्रलंबित आहेत. महायुती सरकारने मराठा समाजासाठी ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. तरी काही त्रुटी किंवा मागण्या शिल्लक असल्यास सरकार चर्चेद्वारे मार्ग काढण्यास तयार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. बातमी आहे गोकुळ निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करण्याची सर्वोच्च न्यायालयाने दिलेली मुदत सोमवारी संपणार. गोकुळ निवडणूक प्रक्रियेसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेली 20 दिवसांची मुदत येत्या सोमवारी 3 ऑगस्टला संपुष्टात येत आहे. मात्र या कालावधीत निवडणूक प्रशासनाकडून अपेक्षित वेग दिसत नसल्याने आणि शासन स्तरावरही मुदतवाढीबाबत शांतता असल्याने स्वामी समर्थ दूध संस्थेने सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्याची तयारी दर्शवली आहे. जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे प्रारूप मतदार यादी सोपवण्यात आली असली तरी ती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. प्रशासनाकडून प्रक्रियेतील टप्प्यांमध्ये जाणीवपूर्वक विलंब करून निवडणूक लांबवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप दूध संस्थांकडून केला जात आहे. तर दुसरीकडे 410 संस्थांचा मतदानाचा हक्क अबाधित राहिला असून औसा येथील दूध संस्थांवर 4 ऑगस्ट रोजी कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये सुनावणी होणार आहे. या सुनावणीनंतरही प्रारूप यादी प्रसिद्ध करण्यास टाळाटाळ झाल्यास संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांविरोधात न्यायालयात अवमान याचिका दाखल केली जाईल असा इशारा देण्यात आला आहे. धन्यवाद आणि पाहत राहा सकलम.